आपल्यासोबत आहेत परिणय फुके सर. काय सांगणार समान नागरिक कायद्यासंदर्भामध्ये आज तुम्ही जे म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे सभागृहामध्ये, एकंदरीत काय सांगाल? भारताच्या संविधानाच्या कलम 44 अंतर्गत प्रत्येक राज्याने समान नागरी कायदा म्हणजे त्यांच्या नागरिकांसाठी एक समान कायदा लागू करण्यात यावा अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि निश्चितच त्या तरतुदीचा हे करून महाराष्ट्रामध्ये सुद्धा समान नागरी कायदा लागू होण्याकरता मी एक लक्षवेधीच्या माध्यमातून आज विधान परिषदेमध्ये हा विषय मांडला. आणि यामध्ये माननीय उपसभापती नीलमताई गोरे यांनी राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले की अधिवेशन संपायच्या आधी या संदर्भातलं अध्यापन त्यांनी करावं. संविधानामध्ये पाहायला गेले तर वेगवेगळ्या धर्मानुसार वेगवेगळे कायदे आहेत, परंतु त्याला कुठेतरी विरोध होईल असं वाटते का तुम्हाला? बघा, असं आहे की कोणताही विषय जर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने आला तर काही स्पेसिफिक काही लोक आहेत जे त्याला विरोध करतात. पण मी आपल्याला सांगतो की हा सर्व धर्मांना समानता देण्याचा जो संविधानाचा मूळ उद्देश आहे त्याच्या या कायद्याचाही मूळ उद्देश तोच राहणार आहे की कुठेही वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे कायदे नसले पाहिजे, सर्व धर्मांसाठी. कारण हा देश एक आहे, संविधान एक आहे. या देशात सर्वच जाती धर्माचे लोक या संविधानाला मान्य करतात, या संविधानाला मान्यता दिलेली या संविधानाला मानतात. आणि म्हणून हे देश संविधानावर चाललं पाहिजे, कोणत्याही धर्माच्या कायद्यावर चाललं नाही पाहिजे. हा माझा स्पष्ट मत आहे. तुम्ही मांडलेला जो मुद्दा आहे समान नागरिक कायद्याच्या संदर्भात, तो लागू झाल्यानंतर किती लोकांना फायदा होऊ शकतो, काय फायदा होऊ शकतो, एकंदरीत सकारात्मक म्हणून लोकांनी कसं पाहिलं पाहिजे? नाही, निश्चितच यामध्ये सर्व धर्मांच्या आमच्या ज्या बहिणी महिला आहेत, सर्व धर्मांमधल्या आमच्या बहिणी आहेत, त्यांना निश्चितच याचा फायदा होणार. या लग्नाचा विषय असणार, घटस्फोटाच्या संदर्भातले नियम असणार, वारसा हक्काचे नियम असणार, ते या सगळ्या आमच्या बहिणींनाही याचं लागू झालं पाहिजे. ते कोणत्याही धर्माचे असो, ते मुस्लिम धर्माचे असो, हिंदू धर्माचे असो किंवा कोणतेही, तर त्यांना या सगळ्या संदर्भात त्यांचं प्रोटेक्शन असलं पाहिजे. त्या संदर्भात हा कायदा आहे. आणि याच्यात निश्चितच विशेष करून सगळ्याच महिलांना, या राज्यातल्या सर्वच महिलांना, सगळ्याच बहिणींना याचा फायदा होणार. काही राज्यांमध्ये पाहायला जर गेलं तर समान नागरिक कायदा लागू झालेला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये हा लागू करण्यात यावा म्हणून सकारात्मक म्हणून अध्यक्षांनी म्हणा, ते सभापती महोदयांनी म्हणा, कशा प्रकारे ह्याला मान्यता देण्यासाठी पुढील निर्णय दिलेले आहेत, आधीच काय दिलेले आहेत? बघा, असं आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा हा राज्य आहे. महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी नेहमीच महाराष्ट्रामध्ये एक जो विचार आहे तो रुजवलेला आहे, एक समानतेचा विचार रुजवलेला आहे. त्यासाठी संघर्षसुद्धा त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात सर्वप्रथम हा राहिला पाहिजे होता की हा कायदा लागू करणारा महाराष्ट्र प्रथम राज्य राहिला पाहिजे होता. पण उत्तराखंडने 2024मध्ये या संदर्भातला कायदा लागू केला. उत्तराखंड युनिफॉर्म सिव्हिल कोड 2024 त्यांनी लागू केलेला आहे. तर उत्तराखंडनंतर महाराष्ट्र हा राज्य राहिला पाहिजे. आणि म्हणून मी हा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. पाहायला जर गेलं तर काही राज्यांमध्ये समान नागरिक कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. आता हा प्रस्ताव मांडल्यानंतर पुढे हे जे अंमलबजावणी होते का ते पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.